प्रसिद्ध अभिनेते, लेखक आणि दिग्दर्शक ऋषिकेश जोशी यांच्या आगामी बोलविता धनी या नाटकाची सध्या नाट्यवर्तुळात जोरदार चर्चा आहे. प्रवीण भोसले, भरत नारायणदास ठक्कर, समृद्धी तांबे, गंधाली कुलकर्णी आणि सुनंदा काळुसकर यांची निर्मिती असलेल्या बोलविता धनी या नाटकाचे लेखन आणि दिग्दर्शन स्वतः ऋषिकेश जोशी यांनी केले आहे. या नाटकात महत्त्वपूर्ण भूमिका साकारणारा अभिनेता क्षितिश दातेने नाटकातील आपल्या भूमिकेबद्दल आणि ऋषिकेश सोबत काम करण्याच्या अनुभवाविषयी मनमोकळेपणाने संवाद साधला. क्षितिशने या नाटकात 2 अत्यंत वेगळ्या भूमिका साकारल्या आहेत. मंडळी नमस्कार, मी क्षितिश दाते. बोलविता धनी हे आमचं नवीन अतिशय मनोरंजक नाटक 13 डिसेंबरला याचा शुभारंभ होतो आहे. ऋषिकेश जोशी लिखित दिग्दर्शित हे नाटक आहे. यात एकूण 13 कलाकार आणि साधारण 40-42 भूमिका आहेत. तर हे सगळे कलाकार मिळून आम्ही विविध भूमिका करत असतो. माझ्या या नाटकात 2 भूमिका आहेत ज्या खूप इंटरेस्टिंग आहेत. एक अगदी आजच्या काळातली कोणीही पटकन रिलेट करू शकेल अशी भूमिका आहे आणि एक गतकाळातली फार वेगळी आणि चॅलेंजिंग अशी भूमिका आहे. तर आता आम्ही कलाकार मंडळी आहोत. तर पूर्वीच्या काळी प्रॉम्प्टर्स असायचे, ज्या पल्लेदार वाक्य आणि खूप मोठमोठे संवाद असायचे, तेव्हा प्रॉम्प्टर लागायचे कलाकारांना, कारण 5-5 पानी स्वगत, 5-5 अंकी नाटकं हे सगळं सादर करायचं असायचं. तर आता प्रॉम्प्टर्स राहिलेले नाहीत, म्हणजे असतात काही ठिकाणी विविध क्षेत्रांमध्ये, न्यूज चॅनल्स मध्ये असतात, इव्हेंट्स मध्ये असतात, पण नाटकांमध्ये प्रामुख्याने प्रॉम्प्टर्स नसतात. तर मी ते एका प्रॉम्प्टरची भूमिका करतोय, ज्याला बोलविता धनी असं म्हटलेलं आहे ऋषिकेश सरांनी. आणि त्याचा एक खूप चांगला मेटाफर आजच्या काळाशी जोडलेला आहे. आपण शक्यतो राजकारणामध्ये बोलविता धनी ही टर्म कायम ऐकत असतो की बोलतंय कोणीतरी एक, पण मागून त्याला पुश कोणीतरी वेगळ्या व्यक्तीने केलेलं आहे. तर अधिक सांगणे न लागे, कारण प्रत्येक जण आपापल्या बाबतीत त्या व्यक्तीचा विचार करू शकतं. तर तसं बोलविता धनी हे आमचं नवीन नाटक येतंय आणि सहकुटुंब पाहावं असं अतिशय एंटरटेनिंग हे नाटक आहे. जरूर आपल्या जवळच्या नाट्यगृहात महाराष्ट्रात कुठेही असाल तरी जाऊन पहा.